नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कळसुबाईला चाललो आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर। तर मित्रांनो, आपण आलो आहे 3 वाजता। 3 वाजता पोहोचलो आम्ही, 12 वाजता निघालेलो। 3:30 वाजले। 3:30 वाजले। ठीक आहे, त्या बनवत कमी ठीक आहे वरती। तर मंडळी, आम्ही रात्री ट्रेक स्टार्ट केलेला, पण आम्ही रात्री रस्ता विसरलेलो। तर आम्ही तुम्हाला दाखवतो बेकार ट्रेक झाला रात्री। बघा काय म्हणत तुला भाई, मी विचारसरणीच नव्हती केली का असा ट्रेक होईल। तो पण माझा फर्स्ट ट्रॅक आहे, पण तो पण एवढा असा तू बघा कळसुबाईवरून नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कळसुबाईला चाललो आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर। तर आता रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही आता निघालो सगळे मित्रबंधू। चला तर मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो। महाराष्ट्र राज्यातील आज आपण मोठं शिखर आज कव्हर करणार आहोत आणि आज आपण निघालो आहे कळसुबाईला। आत्ता सध्या रात्रीचे 12 वाजलेत आणि सर्व मंडळी एक्सायटेड आहे आणि आम्ही आता निघालो आहे। तर मित्रांनो, आपण आलो आहे 3 वाजता। 3 वाजता पोहोचलो आम्ही, 12 वाजता निघालेलो। 3:30 वाजले। 3:30 वाजले। ठीक आहे, त्या बनवत कमी ठीक आहे वरती। आता इथं झाला रे, आम्ही बेस विलेजला पोहोचलो आहे। तर आता इथून 3 तास तरी लागतील अजून। चला आता जाऊ वरती, एकाकीची ओळख करून देतो मी तुम्हाला। बाय मित्रांनो, इथे एक ॲरो आहे, ह्या ॲरो पकडून जायचं आपल्याला वरती। तर मित्रांनो, आम्ही नाईट ट्रेक तर करतोय, पण हे असं होऊ शकतं। थोडंफार हे पाहिजे आपल्याला, काय बोलतात, टॉर्च वगैरे आणि चांगले शूज पाहिजे। इथं जागोजागी आहेत तसे मार्क, पण तुम्ही रस्ता चुकू शकता, त्यामुळे सर्व नीट बघूनच या। तर मित्रांनो, आपण लोखंडी पायऱ्या पार केल्यानंतर एक कातळातल्या पायऱ्या लागतात। इथं आपली मंडळी उभी आहे। थोड्या वेळाने ना इथं असे लॅम्प पण आहेत, मग थोडी मोबाईलची बॅटरी वाचल। आता थोडंच राहिलं आहे, तरी अर्धा-पाऊण तास लागेल अजून। भेटू आपण वरती, आता होईल थोड्या वेळ, सकाळ होईल। 5 वाजत आले, 5-5:30। चला तर मग भेटू आपण पुढे। पब्लिक व्ह्यू बघा, हा एवढाच पॅच बाकी आहे। व्ह्यू बघा। विषय काय माहिती का मित्रांनो, आम्ही जवळपास 3-3.5 तास झाले। आता आम्ही जस्ट 10 मिनिटाचा पॅच बाकी आहे, आम्ही पोचलो। 3-3.5 तासाचा तरी ट्रॅक आहे। जेव्हा आम्ही हा सूर्योदय बघत होतो, असं वाटत होतं आम्ही स्वर्गामध्ये आलो आहे। आणि हा क्षण एवढा भारी आहे ना, तिथं गेल्यावर तेवढं भारी वाटतं। आणि माझ्या मते तर प्रत्येकाने इथे जाऊन तुम्ही नाईट ट्रेक करा आणि अवश्य सूर्योदय बघा। हा सूर्य बघा किती मस्त वरती येतो, आणि हे शब्दात सांगण्यासारखं अजिबात नाही। डोळ्यांनी तुम्ही एवढं भारी वाटतं बघायला, मोबाईलमध्ये तर एवढं वाटत नाही मस्त, पण रिअलमध्ये एकदम भारी वाटते आणि बघण्यासारखं सूर्योदय। आणि ह्याच्यासाठीच आम्ही एवढं 3.5-4 तासाचा ट्रेक केलेला आणि आम्ही परफेक्ट टायमावरती पोहोचलेलो आणि आम्ही बघितलं पण आहे। पब्लिक एक नंबर व्ह्यू आहे कळसुबाई। पूर्ण एक्झॉस्ट झाले आमची पब्लिक, म्हणजे 3-3.5 तास तर लागतात वरती यायला, पण इथं येऊन तुम्ही व्ह्यू बघणार ना, तुम्ही मागे टाईमलॅप्स बघणार ना, त्याच्यामध्ये तुम्ही काही पैसा वसूल आहे। इथं प्रत्येकानं आलं पाहिजे एकदा तरी। या सह्याद्रीचा अनुभव आहे, एकदम अखंड सह्याद्री इथून दिसतो। आणि आता फुल चिल करताय पब्लिक। रात्री 3ला चालू केलेला आम्ही, आणि जवळपास आम्ही आता 6:30ला पोचलो सकाळी, आणि एकदम परफेक्ट टायमिंगवरती सूर्योदय बघितला आम्ही। मस्त वाटते। तू बघा कळसुबाईवरून कसं वाटतं येऊन वरती? कसं वाटतं रे? कसं वाटतंय येऊन वरती? भारी वाटतंय। भारी वाटतंय कुणाल तुला? एक नंबर आहे,
मस्त आहे. कसं वाटतं येऊन वरती? भाऊ एक नंबर. सुख म्हणजे काय असतं हे आता येऊन कळतंय. कसं वाटतंय? भारी वाटतं एकदम मस्त. आम्ही एवढे पैसा वसूल आहे? एवढं स्ट्रगल केलाय इथे एवढ्या वरती पण ते आले. पैसा नाही पण भावा जे आयुष्यात जे सुख पाहिजे ना ते इथे येईल. येते का खरंच? काय बोलतो खरं? परत एकदा कोणीतरी येऊन बघा. एक नंबर आहे पब्लिक, एक नंबर आहे. प्रत्येकाने आला पाहिजे कळसुबाई. भावा त्रास सहन केला पाहिजे. पूर्ण एक्झॉस्ट करतो ट्रेक. पण पब्लिक आम्ही आता मंदिराच्या इकडे चाललो आहे वरती. तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो आता. केलं असेल तर मित्रांनो आम्ही आता कळसुबाई शिखर पूर्ण केलं आहे एक्सप्लोर. आणि आता आम्ही खाली निघतो आहे. जसं यायला 3.5 तास लागलेले, पण मला वाटत नाही उतरायला एवढा वेळ लागेल. उतरायला मे बी 1.5-2 तास मॅक्स आहे. चला तर आपण खाली जाऊ. शेवटचं आपण या सह्याद्रीला बघून घेऊया. एक नंबर. तर मंडळी आम्ही रात्री ट्रेक स्टार्ट केलेला, पण आम्ही रात्री रस्ता विसरलेलो. तर आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या रस्त्याने वरती गेलतो आणि पूर्ण आतमध्ये अडकलेलो. तिथून रस्ता काढत आम्ही वरती गेलेलो. हे बघा तिकडे गाव आहे, त्या गावाच्या इथून खालून रस्ता जातो आणि तिथून असं वरती निघत आम्ही शॉर्टकट मारलेला. पण आम्ही आता येताना ह्या रोडने आला. हा रोड पूर्ण कमानीपर्यंत जातो तिकडे. तर रात्री खूप हालत बेकार झालेली, पण तरी पण आम्ही चढलेलो. तर मित्रांनो हे गाव आहे आणि या गावातून इकडून राईट मारायचा होता. तर आम्ही रात्री तर चुकलो. राईट न मारता आम्ही असाच सरळ पुढे गेलो आणि ह्या तिथून एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजवरून तसंच वरती गेलतो. आणि तिकडून रस्ता पण काढलेला आम्ही शॉर्टकटने झोपत ट्रेक करत. जाम बेकार ट्रेक झाला रात्री. बघूया काय म्हणत तुला. भाई मी विचारसरणीच नव्हती केली का असा ट्रेक होईल. ते पण माझा फर्स्ट ट्रेक आहे. पण तो पण एवढा असं हे चालेल का असं वाटलं नव्हतं आम्हाला. आपण कमानी शोधते, कमानी आहे कुठे? कमानी गेली. येताना ती कमान भेटते पण जाताना कमान नाही भेटली आम्हाला. नाही खतरनाक ट्रेक होता पब्लिक. मजा आली. असं तुम्हाला चढायला गेलं तर फर्स्ट एक्सपिरियन्स मला चांगला होता. हा डायरेक्ट आहे ना, तुम्हाला असा 4 किलोमीटर ट्रेक आहे असा हाईटला. त्यामुळे तुम्हाला पूर्ण एक्झॉस्ट करणार. हे बघा आम्ही इकडून यायचं होतं, इथं राईट मारायचं होतं. आम्ही हा राईट न मारता आम्ही ह्या रोडला गेलो आणि रात्री फसलो. तर तुम्ही फसू नका. रात्री जरी आला तरी इकडून या गावातून, पण इथून राईट मारा. ठीक आहे, चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा सांगा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.